नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. प्रभाग 13मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचे उमेदवार विकास लंगोटे, राहुल कांबळे, इम्रान खान व इम्रोज खान यांच्या प्रचारार्थ ठिकाठी कार्यक्रम अजमेर कॉलनी या ठिकाणी सुरुवात झाली. अजमेर कॉलनीतील नागरिकांनी नवनिर्वाचित उमेदवारांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बाबूलालजी सावकार, प्रभाकर लंगोटे सह मतदार, नागरिक, कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते. उमेदवारांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण वार्ड क्रमांक 13मध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी प्रभाकर अण्णा लंगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 उमेदवारांचा पॅनल तयार आहे आणि आज ते अजमेर कॉलनी या ठिकाणी आपल्या नागरिकांना भेट देण्यासाठी, मतदारांना भेट देण्यासाठी आलेले आहेत. आपल्यासोबत आपले मार्गदर्शक प्रभाकर अण्णा लंगोटे काय सांगतात आपल्याला 13च्या वार्डच्या संदर्भात. प्रभाग क्रमांक 13 या भागामध्ये यापूर्वी आले होते. एकटीच आल्यामुळे या प्रभागाच्या बऱ्याच प्रभागाच्या वसाहतीमध्ये विकास होऊ शकला नाही. याचा आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही अत्यंत कर्तबगार आणि चांगल्या प्रकारचे उमेदवार घेतलेले आहेत. ज्यामध्ये अजमेर कॉलनीतून आम्ही इम्रान खान, लियाकत खान यांना उमेदवारी दिलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही सुभेदार नगरमध्ये इम्रोज खान, महमूद खान, बाबुल यांना उमेदवारी दिलेली आहे. त्याचप्रमाणे समाजसेवक, आरोग्यसेवक राहुल कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि पॅनल प्रमुख म्हणून विकासभाऊ प्रभाकर लंगोटे हे सातत्याने गेल्या 8 वर्षापासून प्रभागामधील समस्या सोडवण्याचा त्यांनी इमानदारीद्वारे प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून या चारच्या माध्यमातून निश्चित प्रमाणामध्ये या प्रभागाच्या 18 वसाहती येतात, त्या 18 वसाहतींना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रभागातील ज्या काही अडीअडचणी असतील, समस्या असतील, नागरिक मूलभूत सोयी असतील, रस्ते असतील, नाले असतील, पाईपलाईन असतील, लाईटचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रकारच्या काही समस्या असतील, त्या या चौकाच्या माध्यमातून निश्चित प्रमाणामध्ये सोडल्या जातील. यामध्ये बाबूलालजी आणि मी स्वतः प्रभाकर लंगोटे आमच्या दोघांची पूर्ण ताकद प्रभागाच्या नागरिकांच्या सहकार्याने, मदतीने आम्ही त्यांना करणार आहोत. आणि मला आशा आहे की 101% हा पॅनल प्रचंड बहुमताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आप इस जो नगर सेवक थे उस वक्त आपको घरकुल भी दिया गया, क्या कहेंगे आप? घरकुल हमको 2023 में मिला था. हाँ, विकास भाव लंगोटे हमारा घरकुल एक वापिस चल जा रहा था. इन्होंने पुलिस कमिश्नर से होकर के बात करके रिटर्न घरकुल लाए. उन्होंने बोले थे मेरे को वार्ड में बहुत तकलीफ हो रही है, आने जाने की, विकास का काम हो रहा नहीं. और ऊपर वो चढ़ा भी था महापुर अपना 48 साल था ना परभणी में. विकास का काम होने रुका दिया, हर जगह काम होगा. क्या कहेंगे, किसको मतदान करेंगे आप? हमारा तो विकास प्रभाकर लंगोटे है. चार ही उम्मीदवार। चार बोले तो हमारा ज़्यादा जोर तो विकास लंगोटे कुछ है हमारे यार, इमरान बॉस को. वो तो हमारी चारों को भी हो। वो तो चारों कोशिश है. और हमारा वो बता रहे हमको जिन्हें हमको 4-5 साल जो वार्ड में नगर सेवक भी नहीं था, तो उन्होंने हमारा खांदे लग के काम करे, हर अड़चन को आए. तो वैसा अभी विकास भाव ने बोले उनका फाइनल है, चारों चलाओ तो चारों चलेंगे. क्या निशानी क्या है? राष्ट्रवादी घड़ी अजितदादा पवार गट. धन्यवाद. ये बहुत अच्छी बात है. वार्ड क्रमांक 13 में युवक और अच्छे नौजवान बच्चे पढ़े लिखे मिले आगे और जनता की ख्वाहिश थी
प्रभाकर लंगोटे के नेतृत्व में नहीं, इमरोज का नेतृत्व, प्रभाकर लंगोटे नेतृत्व, बाबूलाल रूप इनका नेतृत्व के नीचे ये पैनल बने वाला है। और पैनल इसलिए खुश है कि जनता ने सब आके इनको पहले बोले कि आप राष्ट्रवादी से खड़े रहो और हम आपके साथ हैं, आपका पैनल को पैनल मत देके चुनके रहेंगे। बाबूलालजी आणि प्रभाकर अण्णा लंगोटे यांच्या नेतृत्वात ही 4 तरुणाची टीम या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अजितदादा पवार गटाकडून निवडणूक लढीत आहे। परभणी न्यूज, कॅमेरामन उमेश अग्रवाल, रिपोर्टर दिलीप बनकर, परभणी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।